तुमच्या स्क्रीनवर दिसणारी ही महिला साधी-सुधी महिला नाही. तिच्याकडे बघून अनेक पुरुषांनी तिचा रेट विचारला. तुझा रेट काय? आजची रात्र येशील का? किती पैसे घेशील? असे घाणेरडे आणि अश्लील प्रश्न विचारले. रस्त्यावरून जाणारे 1-2 नव्हे तर तब्बल 40 पुरुष तिच्याकडे अशा नजरेने पाहत होते जणू ती एखादी बाजारू वस्तू आहे. पण त्यांना कल्पनाही नव्हती की ज्या महिलेला ते पैशात मोजत होत्या त्या प्रत्यक्षात होत्या एक वरिष्ठ IPS अधिकारी, सुमती मॅडम. होय, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या IPS सुमती यांनी समाजाचं खरं रूप समोर आणण्यासाठी एक धक्कादायक प्रयोग केला. हैदराबादमधील महिलांची रात्रीची सुरक्षितता तपासण्यासाठी त्या कोणतीही पोलीस वर्दी न घालता, कोणतीही सुरक्षा न घेता, साध्या सिव्हिल ड्रेसमध्ये मध्यरात्री एका सुनसान रस्त्यावर उभ्या राहिल्या. आणि त्यानंतर जे घडलं ते संपूर्ण समाजाला लाजवणारं होतं. फक्त 3 तासांत, म्हणजे अवघ्या 180 मिनिटात 40 पुरुषांनी त्यांची छेड काढली. म्हणजे साधारण दर 4.5 मिनिटांनी एक विकृत मानसिकतेचा पुरुष त्यांच्याकडे अश्लील नजरेने पाहत होता. यामध्ये कोण होते? कॉलेजला जाणारे तरुण, IT कंपन्यांमध्ये काम करणारे सुशिक्षित युवक आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारे तथाकथित सभ्य पुरुष. ही फक्त छेडछाड नव्हती, ही होती एका स्त्रीला एकटं पाहिल्यावर तिला माणूस न समजता वस्तू समजणाऱ्या मानसिकतेची जिवंत उदाहरणं. विचार करा, ज्या महिला अधिकाऱ्यांच्या एका आदेशावर संपूर्ण शहरात कायदा लागू होतो त्यांनाच भर रस्त्यात आजची रात्र येशील का असा प्रश्न विचारला जातो. मग एखादी सामान्य मुलगी अशा परिस्थितीत किती असुरक्षित असेल? याच प्रश्नाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. आता महाराष्ट्राचा विचार करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीत जिथे स्त्रीला देवीचा दर्जा दिला जातो तिथेच आज लेकीबाळी खरंच सुरक्षित आहेत का? बदलापूरसारख्या घटना, मालेगावमधील अत्याचार, पुणे, मुंबई आणि राज्यभरात रोज घडणाऱ्या महिलांवरील गुन्ह्यांनी हा प्रश्न आणखी गंभीर बनवला आहे. लेक शाळेत गेली तर भीती, लेक अंगणात खेळली तर भीती, लेक एकटी बाहेर पडली तर भीती. आणि दुर्दैव म्हणजे अनेक वेळा ती घरात सुद्धा पूर्णपणे सुरक्षित नसते. कारण महिलांवरील अत्याचारांपैकी बहुतांश गुन्हे ओळखीच्या लोकांकडूनच होतात असं आकडेवारी सांगते. हैदराबादच्या IPS सुमती यांनी जे केलं ते केवळ एक स्टिंग ऑपरेशन नव्हतं, तो होता समाजाला दाखवलेला आरसा. या 40 पुरुषांवर गुन्हे दाखल न करता त्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं, त्यांचं समुपदेशन करण्यात आलं आणि त्यांच्या कुटुंबियांसमोर त्यांना त्यांच्या वर्तनाची जाणीव करून देण्यात आली. पण या निमित्ताने एक गोष्ट पुन्हा स्पष्ट झाली. समस्या महिलांच्या कपड्यांत नाही, समस्या महिलांच्या बाहेर पडण्याच्या वेळेत नाही, समस्या आहे पुरुषांच्या डोक्यातील सडलेल्या विचारांत. जेव्हा एखादा पुरुष एखाद्या महिलेला तुझा रेट काय असा प्रश्न विचारतो तेव्हा तो फक्त एका स्त्रीचा अपमान करत नाही, तर तो या देशाच्या संविधानाचा, कायद्याचा आणि आपल्या संस्कृतीचा अपमान करत असतो. आपली संस्कृती स्त्रीला देवी मानते, पण अशी विकृत मानसिकता तिला फक्त शिकार समजते. सुमती मॅडम पोलीस अधिकारी होत्या म्हणून त्या सुरक्षित राहिल्या, पण त्या जागी एखादी सामान्य मुलगी असती तर कदाचित तिला स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी झगडावं लागलं असतं, कदाचित तिला भीतीपोटी गप्प बसावं लागलं असतं आणि कदाचित समाजाने उलट तिच्यालाच दोष दिला असता. हीच ती गप्प बसण्याची वेळ आता संपली पाहिजे. कायदे बदलतील, सरकार बदलतील, नियम कठोर होतील, पण जोपर्यंत घराघरातून मुलांना स्त्रीचा सन्मान शिकवला जात नाही तोपर्यंत रस्त्यांवरील अंधार असाच भयावह राहणार आहे. आपल्या मुलींना केवळ बचाव शिकवण्यापेक्षा आपल्या मुलांना आदर शिकवण्याची वेळ आली आहे. सुरुवात आपल्या घरापासून करा, कारण जेव्हा घरातील पुरुषाचा दृष्टिकोन बदलेल तेव्हाच समाजाचा स्त्रियांकडे पाहण्याचा नजरिया बदलेल. तुम्हाला काय वाटतं? जोपर्यंत पुरुषांची ही सडकी मानसिकता बदलत नाही तोपर्यंत महिलांसाठी आपला समाज आणि आपलं राज्य खऱ्या अर्थाने सुरक्षित होऊ शकेल का? तुमची प्रतिक्रिया, तुमचं मत आणि तुमच्या भावना कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा.